बीड लोकसभेच्या अनुषंगाने नाराज असलेल्या ज्योती मेटे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत। ज्योती मेटेंनी 2 ते 3 वेळा शरद पवारांची भेट घेतली होती आणि या भेटीत त्यांनी बीड लोकसभा लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती। त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ज्योती मेटे या बीड लोकसभेसाठी इच्छुक आहेत। त्यांनी आतापर्यंत 2 ते 3 वेळा शरद पवार यांची भेट सुद्धा घेतलेली होती। मात्र ज्योती मेटे आता आपल्या कार्यकर्त्यांसोबत एक बैठक घेणार आहेत आणि त्यात या बैठकीनंतर ते आपला काही मोठा निर्णय जाहीर करतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि बीड लोकसभा मतदारसंघाचं देखील लक्ष लागलंय। दिवंगत विनायक मेटे यांच्या त्या पत्नी आहेत, त्यामुळे आज कार्यकर्त्यांची त्या बैठक घेणार आहेत आणि एकूणच त्या बीड लोकसभेसाठी इच्छुक होत्या। या संदर्भात त्यांनी 2 ते 3 वेळा शरद पवारांची भेट सुद्धा घेतली होती। मात्र नाराज ज्योती मेटे आता निवडणूक लढवण्यासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गेल्या 1-1.5 वर्षामध्ये एवढे आघात पचवले आहेत, जे मला जर विचाराल एका वाक्यात तू कोण आहेस, तर मी म्हणेन की अंगा खांद्यावर ओरखडे बाळगणारी मी जखमी वाघीण आहे। नका नाद करू तिचा। या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव। सुरेश, आज ज्योती मेटेंनी जे काही आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे, किती वाजता ही बैठक कुठे होतीये आणि काय असतील विषय? उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे या बीड जिल्ह्यामध्ये काल पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदा येत असताना त्यांचं बीड जिल्ह्याच्या सीमेपासून बीड शहरापर्यंत येईपर्यंत जंगी स्वागत करण्यात आलं। यामध्ये जवळपास 200 गाड्यांचा ताफा होता, तर ठिकठिकाणी फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर जे आलेले रॅलीमधले कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ज्योती मेटे यांनी या देखील गोष्टीचा उल्लेख केला होता की नेमकं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला कशा पद्धतीने लढायचं आहे ही देखील गोष्ट ज्योती मेटे यांनी सांगून दिली होती। त्याचबरोबर मिशन लोकसभा आहे, गेल्या अनेक दिवसापासून माझं जे नाव आलं ते माझं नाव हे लोकांमधून आलेलं आहे, त्यामुळे मी उमेदवार मागायला कोणाकडे गेलेले नव्हते, तर लोकांनी विस्थापित जे लोक आहेत त्यांच्यामधून आलेलं नाव आहे, मी विस्थापितांचा चेहरा आहे। त्या अनुषंगाने आता ज्या लोकांनी माझ्या नावाची चर्चा केली होती त्या लोकांमध्ये जाऊन मी लोकांना विचारणार आहे, गाठीभेटी घेणार आहे आणि त्यांच्याकडून जो निर्णय येईल त्या निर्णयावरती मी हे करणार आहे। त्यामुळे आज ज्योती मेटे यांनी काल जी रॅली काढली होती त्यानंतर जी कार्यकर्त्यांची बैठक घेतली, रात्री 10 वाजताच्या आसपास ही बैठक झाली। त्या बैठकीच्या वेळी देखील खूप मोठ्या संख्येने शिवसंग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते। मात्र त्यानंतर आता ज्योती मेटे जिल्हाभर फिरणार आहेत आणि जिल्हाभर फिरून त्यांच्या दौऱ्याला आजपासूनच सुरुवात होणार आहे। ज्योती मेटे या प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन त्यांची काय भूमिका आहे हे देखील समजून घेणार आहेत आणि जो निर्णय महत्त्वाचा निर्णय आहे त्या निर्णयाच्या बाबतीत देखील त्यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे की मिशन लोकसभा आहे आणि या लोकसभेच्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचा आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि लोकांमधून जो सूर निघणार आहे त्या बाबतीमध्ये निर्णय लवकरच घेतला जाईल अशा पद्धतीचं देखील मत त्यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे एकंदरीत ज्योती मेटे या जर लोकसभेच्या मैदानामध्ये उतरल्या तर बीड लोकसभेचं चित्र काही वेगळं दिसेल, हे काय सांगायला दुसऱ्या याची गरज लागणार नाही। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।